My name is Adarsh Sriram. My school name is Sri Ramakrishna Pita Vidyalaya, actually from Amravati. My standard 9C. My name is Abdullah Shukardikar. मी आता 9व्या ब या वर्गात आहे. माझ्या शाळेचं नाव श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय मंडळ. माझं नाव आहे शिवचंद्र करवाडे. मी 8व्या अ या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एनपीएम अमरावती. माझं नाव हा प्रोजेक्ट आहे आमचा रेन ऑफ सेक्शनचा. जसे पुन्हा पाऊस वगैरे आला तर आपले कपडे वगैरे बाहेर सुकतात, तर त्यात पण कामात येतो. आणि याच्यात आपण एक ॲडव्हान्स केलेलं आहे. जसं कोणतं भूकंप वगैरे आला तर आपल्याला ते आढळून भूकंप यायच्या पहिले तरी अर्ध्या पाऊण तासाच्या पहिले तो आपल्याला सांगतो की भूकंप येणार आहे. तर इथे स्क्रीन लागलेली आहे, या अंदर लागलेली आहे घराच्या अंदर. तिथे स्क्रीन काय काम करते, भूकंप येणार आहे, कुठे येणार आहे, कोणता भूकंप आहे, कशामुळे झालेला आहे, पूर्ण डिटेल आपल्याला देतो. आणि हा खूप कॉस्टली नाही आहे. सर्वजण याला एक बनवू शकतात. आणि जे घरी पाहू शकतो, जसं पाणी वगैरे आलं तर हा बजर वाजतो, आपल्याला अलर्ट करतो की बजर पाणी आलेलं आहे. आणि जसं पाणी जातो त्यानंतर बजर बंद होऊन जातं जसं पाणी जातं. आणि जसं भूकंप वगैरे आला तरी अभ्यास. माय नेम इज आदर्श श्रीराम. माय स्कूल नेम इज श्री रामकृष्ण पीटा विद्यालय, actually from Amravati. My standard 9C. My name is Abdullah Shukardikar. मी आता 9व्या ब या वर्गात आहे. माझ्या शाळेचं नाव श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय मंडळ. माझं नाव आहे शिवचंद्र करवाडे. मी 8व्या अ या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एनपीएम अमरावती. माझं नाव हा प्रोजेक्ट आहे आमचा रेन ऑफ सेक्शनचा. जसे पुन्हा पाऊस वगैरे आला तर आपले कपडे वगैरे बाहेर सुकतात, तर त्यात पण कामात येतो. आणि याच्यात आपण एक ॲडव्हान्स केलेलं आहे. जसं कोणतं भूकंप वगैरे आला तर आपल्याला ते आढळून भूकंप यायच्या पहिले तरी अर्ध्या पाऊण तासाच्या पहिले तो आपल्याला सांगतो की भूकंप येणार आहे. तर इथे स्क्रीन लागलेली आहे, या अंदर लागलेली आहे घराच्या अंदर. तिथे स्क्रीन काय काम करते, भूकंप येणार आहे, कुठे येणार आहे, कोणता भूकंप आहे, कशामुळे झालेला आहे, पूर्ण डिटेल आपल्याला देतो. आणि हा खूप कॉस्टली नाही आहे. सर्वजण याला एक बनवू शकतात. आणि जे घरी पाहू शकतो, जसं पाणी वगैरे आलं तर हा बजर वाजतो, आपल्याला अलर्ट करतो की बजर पाणी आलेलं आहे. आणि जसं पाणी जातो त्यानंतर बजर बंद होऊन जातं जसं पाणी जातं.